जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. अध्याय 15 पुरुषोत्तम योग. उपोद्घातामध्ये माऊली सांगतात की ज्याच्या हातामध्ये हे ज्ञान हस्तगत झालेलं आहे समजा, तो मुक्तीला समर्थ आहे. म्हणजे मोक्षाला अगदी परमप्रयोजन असं म्हणतात आणि ते परमप्रयोजन ज्ञानाशिवाय हस्तगत होत नाही. म्हणून जे ज्ञान ज्याच्याजवळ आश्रयाला आलेला आहे तोच मुक्त होऊ शकतो. त्याला दृष्टांत देतात, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. शतमक म्हणजे 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जर इंद्र होता येत असेल तर जे ज्ञान हस्तगत झाल्यानंतर मुक्ती मिळते. एक उत्तरमीमांसेचा सिद्धांत आहे आणि एक पूर्वमीमांसेचा सिद्धांत. म्हणजे अर्ध्या ओळीमध्ये व्यास महर्षी आहेत आणि अर्ध्या ओळीमध्ये जैमिनी मुनी आहेत. इकडं 100 अश्वमेध योग्य पद्धतीने केल्यानंतर इहलोकामध्ये तो स्वर्गामध्ये इंद्र होऊ शकतो. जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. स्वर्ग मिळवण्याकरता 100 अश्वमेधाची गरज आहे, तसं मुक्त होण्याकरता त्या ब्रह्मज्ञानाची गरज आहे. म्हणजे ज्ञानाखेरीज मुक्ती मिळत नाही असा सिद्धांत सांगतात. हेतू इतकाच की परमार्थामध्ये ही सगळी साधना करत 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 साधनं आपल्याला माहिती पाहिजे. कर्म, उपासना, ज्ञान, ध्यान ही सगळी साधनच आहेत. योग ही साधनच आहे. ध्यान उपासनेतच येतं. ज्ञान सुद्धा एक परोक्ष ज्ञानापर्यंत साधनच मानावं लागेल. कारण जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे दृढ अपरोक्ष ज्यावेळी होईल त्यावेळी ते सांगता येत नाही. तिथं उपास्य भाव उरत नाही, उपासक उरत नाही, तिथं बघणारा उरत नाही, ठाईच मुराला अनुभव. म्हणून परोक्ष ज्ञानापर्यंत साधन आहेत. आणि मग या साधनामध्ये वाद आहेत वेगवेगळे की कशानं मुक्ती मिळेल, कर्मानं मुक्ती होईल काय, उपासनेनं मुक्ती होईल, काय करायला पाहिजे नेमकं. आणि मग आमच्या वारकरी संप्रदायामध्ये शंकराचार्यांच्यापासून ही परंपरा आहे की याला फार जुनाट इतिहास आहे, की हे कुणी नवीन काढलेला संप्रदाय नाही किंवा तयार झालेला नाही, कृतक नाही, हे केलेलं नाही, निर्मित नाही. तयार झालेलं नाही, कृतक नाही, हे केलेलं नाही, निर्मित नाही, हे स्वयंभू आहे. आमचा संप्रदाय फार जुनाट आहे. आमचं असं का म्हणावं तर आम्ही त्याचे पाईक आहोत म्हणून. आणि मग भाष्यकारात हे वाटप असतो. भगवान शंकराचार्यांचाच कित्ता ज्ञानोबारायांनी गिरवला आणि तोच पुढं तुकोबारायाने आतापर्यंत चालवला. निळोबारायाने, बहिणाईनी, सगळ्यांनी त्या पद्धतीनं वाटचाल केली. हे तर इतकंच की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही हे श्रद्धेनं मान्य करायचं सुरुवातीला, आणि श्रद्धाच शेवटी सत्यात उतरणार आहे. म्हणून हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्याला होईल तोच मुक्त होईल. म्हणून सांगण्याचा हेतू इतका की इथं आम्हाला निर्माण काही करायचं नाही, नवीन निर्माण काही नवीन होत नाही. फक्त कळवून घ्यायचं आहे की एवढा मोठा जगताचा आभास होत असताना देखील आम्हाला ते जगतच सत्य आहे असं आमचा काय आहे, भ्रम आहे, संशयच आहे आम्हाला. अजून त्याला यथार्थ ज्ञान आम्हाला झालेलंच नाही. आणि जोपर्यंत जगत दिसत आहे तोपर्यंत त्याच्या अधिष्ठानाला असलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य नाही का, त्या चैतन्याचं ज्ञान नाही आम्हाला, त्याचं ज्ञान नाही. म्हणजे साप दिसत असताना दोरीचं ज्ञान नाही म्हणायचं का, दोरीच नाही, ज्ञान नाही. तसं आम्हाला त्याचं ज्ञान नाही हे कबूल करावं लागेल. आणि जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत त्या ज्ञानासाठी आम्हाला तयारी करावी लागेल. मग ज्ञान ही गोष्ट व्हावयाची आहे, अधिकार पाहिजे, मग त्याला अधिकारी पाहिजे. मग अधिकाऱ्यानं आपण मला नेमकं काय करायचं आहे हे ठरवायला पाहिजे आधी. मला मुक्तच व्हायचं आहे असा ज्याचा सदैव काय आहे महाराज वृत्तीला आपला कायम सांगणं आहे, मला यातून सुटायचं आहे, मला यातून सुटायचं आहे. म्हणून खरी प्रायोरिटी कशाला म्हणतात, प्रधान मी मुक्त होणं एवढंच लक्षात पाहिजे. आणि त्याला साधक म्हटलं आहे. साधकाची फार उंची मोठी आहे महाराज, कारण प्रवास फार मोठा आहे साधकांचा. सुरुवात आहे बद्धातून आणि व्हायचं आहे
ते देवाला देखील त्याचा वैभव मापता येत नाही, एवढ्या उंचीवर जायचं आहे, त्याला आनंदावाप्ते म्हणतात. म्हणून ज्ञानसाधनं, कर्माचे साधनं, उपासनेचे साधनं अनेक वेगवेगळे वाद आहेत. म्हणजे मोक्ष नावाची एक उच्च स्थिती आहे, जिथं गेल्यानंतर दुःख वाराच लागू नये दुःखाचा, जिथं गेल्यानंतर आनंदाशिवाय दुसरं काय असू नये, नव्हे आनंद रूपताच असावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि याला साधारण इच्छा म्हणतात. ही साधारण इच्छा सगळ्यांची आहे, पशुपासून ब्रह्मदेवापर्यंत. प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे, प्रत्येकाला मला दुःख नको, मज लागे दुःख व्हावे ऐंशी कोणी भावी ना अजवे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. मग दुःख नको, आनंद पाहिजे. त्यालाच आमचे शास्त्रकार अद्वैत वेदांती आचार्य मोक्ष असं म्हणतात. त्याच्या पलीकडं मोठी अवस्था नाही आणि त्या अवस्थेची तुलना करता येत नाही. म्हणजे ज्याच्या पलीकडं काही मिळवायचं राहत नाही आणि ज्याच्या प्राप्तीनंतर काही प्राप्त करायचं शिल्लकच राहत नाही, ती खरी कृतार्थता, तीच खरी प्राप्ती. त्यालाच कृतकृत्य म्हणतात. कृत म्हणजे करायचं जे ठरलेलं आहे ते, कृत्य ते करून संपलं, कृतार्थ अवस्था. आणि अशा कृतकृत्य अवस्थेला जो पोचतो त्याला काहीच करायचं उरत नाही. म्हणून करणं जोपर्यंत आहे शिल्लक तोपर्यंत आम्हाला विधी पाळावा लागेल, वर्णाश्रम धर्म सांभाळावे लागतील. आणि मग हे वर्णाश्रम धर्म विधी पाळत आपल्याला चित्त शुद्ध करत, तेच चित्त शांत करत, त्याच चित्ताचा चैतन्यात लय होई तोपर्यंत आम्हाला काय करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. आणि हे जाणीवपूर्वक विसरायचं नाही. वृत्ती एकदा आत्मस्वरूपाकार आम्ही तिकडेच चाललो आहे, प्रवास आमचा आत्मस्वरूपाकडेच आहे. प्रत्येकाला पूर्णच व्हायचं आहे, प्रत्येकजण अपूर्ण आहे. काहीतरी मला मिळवायचं आहे, काहीतरी वाढ करायची आहे, असं करत 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 युगही बदललेला आहे. देश, काळ, अवस्था, व्यक्ती, आपलं आयुष्य, आपले विचार बदलत चाललेले आहेत. याचा अर्थ जग अधोगतीकडे चाललं आहे असं म्हणायचं नाही, परिवर्तन आहे म्हणायचं. अधोगती ठरवणारे तुम्ही आणि आम्ही कोण? परिवर्तनाचा चांगला एक अपडेट नवीन शब्द वापरूया, परिवर्तन होतं आहे. आणि परिवर्तन स्वीकारलं की मग 100% जग हे परिवर्तनशील आहे, त्यात दुरुस्ती करायची नाही. ते ईश्वराची लीला आहे, कारण त्या ईश्वरानं ते हेतुरहित रचलेलं आहे. आम्ही आमचं घर आमच्या इच्छेनं बांधतो, मला पाहिजे तसं बांधतो. देवानं तसं जगत निर्माण केलेलं. जगताला कारण प्रत्येकाचं कर्मच आहे, फक्त तो चेतन साक्षी रूपानं आहे. हेतू इतकाच, ईश्वर सगळ्यांचा द्रष्टा आहे. आणि मग तोच नित्यमुक्त आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. मग आम्हाला ईश्वर व्हायचं आहे नेमकं काय ब्रह्म व्हायचं आहे? आम्हाला सर्वज्ञ व्हायचं आहे का हो? परमार्थात सर्वज्ञ व्हायच्या छंदात पडायचं नाही, त्या नादात लागायचंच नाही. सर्वशक्तिमान सर्वज्ञ एक देव आणि संत, फक्त ती उपाधिगत भेद वेगवेगळे घेऊन आले. नाहीतर ती देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कार्यानुरूप एक धर्माच्या उद्धारासाठी देवही येतो, धर्माच्या उद्धारासाठी संतही येतात. संतांचं कार्य थोडंसं काय आहे, त्यातले दोष घालवावेत आणि देव दोषीलाच घालवतो आहे. देवाची जरा पद्धत वेगळी आहे आणि संतांची पद्धत त्याच्यापेक्षा अतिशय सहनशील आहे, चांगली आहे. हेतू इतकाच, धर्मरक्षणा करणे जरी आले तर हे नित्यमुक्त आहेत. आणि मग अशा नित्यमुक्त पुरुषाला कर्म करूनही लेप लागत नाही. भोगू न भोगता, करू न करता असा बोध कसा काय त्यांना, त्या बोधावर कसं राहता येत असेल? आणि मग संसार तर दुःखमुळं आहे. इकडं बघायला गेलं तर आमचा जन्म तर कर्मानं झालेला आहे, प्रारब्धाच्या व्यवस्थेत आम्ही जीव वावरत आहोत. एवढ्यातनं सुटायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यालाच मुक्ती असं म्हणतात. आणि मग मुक्तीसाठी कोणाचं ऐकायचं नेमकं? त्यात आमच्यात शास्त्रकार पुष्कळ आहेत, आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. त्या आस्तिकात 6 आहेत, नास्तिकात 6 आहेत. कोण वेदप्रमाण मानत नाही, कोण देवच मानत नाही, कोण मांडला तरी कसा मानतो. म्हणजे शेवटी काय, प्रत्येकाचं एक एक मत आहे. त्या मतामध्ये चार्वाकांचा पहिला नंबर आहे आमच्या शास्त्रकारात. इथे काय म्हणतात? देह म्हणजे देव, मेल म्हणजेच मुक्ती म्हणतात. जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण तेची मुक्ती पाखांड्याची. देहखंडा नाम आत्मा, ईश्वर पाशान प्रतिमा, यया परोती प्रमा ढळूची नेणे. म्हणजे दगडाच्या मूर्ती म्हणजेच देव.
आपला देह सजवावा नटवावा, याला लागेल त्या वेळेला योग्य ते खाणं पिणं मनासारखं द्यावं, उत्तम अन्नपान उत्तम मैथून भोग सुख भोगावेत, खावा प्या आणि मजा करा, असा एक चारवाकांचा संप्रदाय, त्याला लौकायतशास्त्र म्हणतात. म्हणजे याची वचनं फार सुंदर आहेत. चारू वाक, ज्याची वाणी अतिशय सुंदर आहे, सांगितलं की पटतं आहे, हे बरं आहे, हां हे पाहिजे, हे हवं, असं कायमस्वरूपी. म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत पैसे नसले तरी पैसे कुणीकडून उपलब्ध करा, कर्ज काढा, पण तूप भातच खा. यावत जीवम सुखे जीवयेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा या देहाची माती झाल्यानंतर कोण येतोय, कुणाची उदारी भागवायची? आपण खायचं आणि बुडवून जायचं. बुडवल्यालाही विधी नाही, निषेध नाही, आणि खाल्लेल्यालाही विधी निषेध नाही. याला देहात्मवादी म्हणतात नाथबाबा. देह म्हणजेच काय सार सर्वस्व. आणि मग यांचा मोक्ष काय आहे महाराज? स्वातंत्र्य. पण स्वातंत्र्य नाव जरी असलं तरी स्वातंत्र्य जरा शब्द चांगलाच आहे. स्वैराचार म्हणाय काय हरकत. स्वैराचार हा त्यांचा मोक्ष आहे. त्यांच्या वागण्याला ताळेबंद अजिबात नाही. मग त्यांचा या पद्धतीचा मोक्ष जर आम्ही घेतला तर मग आम्ही याहीपेक्षा आम्ही खाली जाऊ अधोगतीला. म्हणून साधकानं चारवाकांच्या मताला भुलायचं नाही, त्यांचा वारा देखील अंगाला पडू द्यायचा नाही. त्याच्यापुढं जैन मतं आलं, ऊर्ध्वगती मिळणं आत्म्याला त्यांच्या संप्रदायानुसार. म्हणजे जुजबी आम्ही काय सगळ्या मताचा काय पुरस्कार करत नाही, पण सगळं वाचूनही ते कळणं शक्य नाही. पण एक शास्त्रकारांनी एक बैठक बसवून दिली, प्रत्येकाचं मत माहिती असावं थोड्या थोड्या अंशावर, की आलोक आकाशाला गेलेले आत्मे परत येत नाहीत, असं वचन आहे त्यांचं. की गत्वा गत्वा निवर्तन्ते चंद्र सूर्यादयो ग्रहा अद्यापि न निवर्तन्ते तल्लोक आकाशमागता. चंद्र सूर्य एखाद्या वेळेस परत येतील, पण इथून मुक्त झालेला आत्मा परत येत नाही, अशी वचनं आहेत. आणि त्यांच्या दृष्टीनं ईश्वर नाही, मांडलेला नाही, आहे असे नका. पण त्यांची काही तत्त्व त्या अंशी बरोबर आहेत. जैन मतही पवित्र आहे, चारवाकांचं मतही थोड्या थोड्या अंशावर वर्तणुकीला बरं वाटतं, पण त्यात असंगत विसंगत काय आहे ज्याचं त्यानं शोधावं. शेवटी काय जैन मतही आम्हाला परिपूर्ण मुक्तीपर्यंत नेऊ शकत नाही. त्यापुढं आलं बौद्ध मत. बौद्धांचे 4 शिष्य प्रसिद्ध होऊन गेले, प्रत्येकाला धारणा दिल्या, भावना कराव्याला सांगितल्या. सर्वं शून्यं शून्यं, सर्व क्षणिकं क्षणिकं, सर्व स्वलक्षणं स्वलक्षणं. आणि मग त्या 4 भावना करताना प्रत्येक शिष्याला त्यांनी सर्व क्षणिकं क्षणिकं, कारण त्यांचा हेतूच असा आहे की दिसणारं जगत हे बुद्धीच त्या पद्धतीचा आकार धारण करते, त्याला क्षणिक विज्ञानवादी म्हणतात. आणि मग सगळा संसार क्षणिक आकार धरणारा आहे, त्यामुळं ही बुद्धी स्थिर केली की मोक्ष होतो, असं त्यांचं मत आहे. आता ती बुद्धी कशी स्थिर राहायची, आणि ती स्थिर होणं म्हणजेच मोक्ष. आता हे कसं नेमकं आहे हे त्यांच्याकडून पटवून घ्यायला पाहिजे, असं एक बौद्ध मत आहे. त्यांच्यातही महाराज आस्तिक नास्तिकानी आहेत, त्यांच्यातही वेगवेगळे संप्रदाय आहेत. काही असे ना पण त्यांचं मोक्षाविषयीचं मत मात्र हे आपल्याला आमच्या आचार्यांच्या अद्वैत दृष्टीनं बघायला गेलं तर ते बसणं योग्य नाही, विसंगत वाटतं. आणि त्याच्यानंतर 6 शास्त्रकार आपले आले. त्यात न्याय वैशेषिक आले. प्रथम न्याय वैशेषिक सांगतात पदार्थ ज्ञानानं आम्हाला मुक्ती मिळेल. वैशेषिकही तत्त्वज्ञान व्हावं लागेल म्हणतात, पण त्यांनीही देह आत्मा परिमाण जीव अनेक मांडले, देवाविषयीचे अनेक त्यांची वेगवेगळी मतं आहेत. आणि मग पदार्थ ज्ञान 7 पद्धतीच्या पदार्थाचं आपल्याला काय व्हावं लागेल? ज्ञान व्हावं लागेल. द्रव्य गुण समवाय सामान्य अभाव अनेक असेल. आणि त्यानंतर सांख्यमत आलं. सांख्यामध्ये पातंजली त्यातच आले. सांख्य कपिल महामुनींनी सांगितलं आणि पतंजली योगदर्शन सांगितलं. योगदर्शनात पंचक्लेशाची निवृत्ती व्हावी म्हणतात. अविद्या अस्मिता रागद्वेषाभिनिवेश पंचक्लेशाची निवृत्ती व्हावी आणि प्रकृती पुरुष असं भेदज्ञान कळावं. प्रकृती कशी आहे, पुरुष कसा आहे कळावं, यानं मोक्ष होईल म्हणतात. आपले सांख्यशास्त्रकारही सांगतात प्रकृती पुरुष विवेक झाला की ज्ञान होईल, पण तेही शेश्वर सांख्य आहेत, ईश्वर मानतात, पण निरीश्वरवादी आहेत योगी. पतंजली ईश्वर मानत नाहीत, निरीश्वरवादी. आम्हाला देवही मानायला पाहिजे, जगही मिथ्या ठरवायचं आहे.
आणि आम्हीही मुक्त व्हायचं आहे. नेमका हा घटनाक्रमच कसा आहे प्रत्यक्ष बारकाव्यानं अभ्यास केल्याशिवाय नाही कळणार. याचा अर्थ अभ्यास अवघड आहे असं नाही. अभ्यास केला तर हेच लवकर कळेल. म्हणजे न्यायवैशेषिक, सांख्य, पातंजली, त्याच्यापुढं पूर्वमीमांसक आले. पूर्वमीमांसक सांगतात म्हणती संसारी जन्मीजे यज्ञ अधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. इथं यावं, स्वर्गसुखासाठी इथं यज्ञ करावेत आणि यज्ञाद्वारे होणाऱ्या पुण्यानं स्वर्गामध्ये जावावं, निवांत ब्रह्मदेवाजवळ खुर्ची टाकून बसावं. आता ब्रह्मदेवाच्या पंक्तीला बसले त्याला कोण विचारणार. म्हणजे एवढी योग्यता मिळते म्हणतात. आता हे पूर्वमीमांसकांचं मत आहे, यज्ञ करावं आणि स्वर्गाला जावं. म्हणजे स्वर्ग हा मोक्ष आहे कोणाचा? पूर्वमीमांसकांचा. पदार्थ ज्ञानावर मुक्ती आहे न्यायशास्त्रकारांची. सांख्यांची प्रकृती पुरुष भेद ज्ञानावर मुक्ती आहे. अशी मुक्तीविषयीची मतं आहेत. आपण कसं मुक्तीला, मोक्षाला पोचू. आणि मग शेवटी पूर्वमीमांसक काय म्हणतात की इथं पुण्य एवढं उत्पन्न करायचं. शुक्राचार्यांनी बळीराजाला त्या यज्ञमंडपात सांगितलं, बळीराजा तू निराश होऊ नकोस, मी तुला स्वतःच्या बळावर इंद्र बनवीन. याचा अर्थ पूर्वमीमांसकसुद्धा बलवान होते त्या काळात. आता आमच्यात ते पावित्र्य राहिलेलं नाही. म्हणजे देवाला जाताना सुद्धा आम्ही पवित्र असत नाही. आणि मग त्यांनी यज्ञ करायचा किती पवित्र असेल, त्या यज्ञाची भूमी किती पवित्र, करणारा किती होता, यजमान हे सगळे किती पवित्र अंतःकरणाचे असतील, निष्पाप असावं लागतं. नाहीतर मग यज्ञ करणाराच महाराज यजमान त्यामध्ये नष्ट होऊन जातो. यज्ञ करणं फार फार कठीण आणि अवघड आहे. नाथबाबा तर सांगतात आताच्या कलियुगात ज्याच्याकडं 17,000 रुपये शिल्लक राहतील घरात त्यानं यज्ञ करावा. म्हणजे खिशात 1000 पाहिजेत एवढं खर्च होतं आहे. तुपाच्या धारेसारखं हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार त्या यज्ञात सोडावी लागते. असे यज्ञ करावे लागतात. आम्हाला तूप आता बाटलीत दाखवायची वेळ आली आहे. तूप ही गोष्टच हितू इतकाच की पूर्वमीमांसकाच्या दृष्टीनं आता हा यज्ञाचा धूर करून मोक्ष मिळणं शक्य नाही. ज्ञानोबरायांनी सांगावं योग याग विधी. का सिद्धी म्हणजे मोक्ष, सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी असल्यातली नव्हे. वारकरी संप्रदायामध्ये सिद्धी शब्द खास मोक्षासाठीच वापरावा, असा ज्याचं त्यानं मनाला गाठ घालूनच ठेवावी. तर आम्हाला सिद्धी म्हटलं की अनिमा, लघिमा, महिमा, ईशिता, वशिता, प्राप्ती, प्राकाम्य, कामवासायिता या 7-8 सिद्धीच आम्हाला योग्य. का गणपतीच्या त्या मंडळी आहेत सगळे रिद्धी सिद्धी म्हणून आम्ही पाठ केले ना. सिद्धी हा शब्द मोक्षासाठी आहे. आणि मग योगयागानं विधीनं आता नाही भेटणार सिद्धी, कोणती? मोक्षसिद्धी. आणि मग ती मोक्षसिद्धी सगुण उपासकाने आमच्या सांगितली पूर्वमीमांसकांच्यापेक्षा. पूर्वमीमांसकांचं पुण्य संपलं की खाली येतात. स्वर्गाला जायचं झालं तर पुण्य करायचं, मग त्यात पापाचं बीज आहेच. नरकाला जायचं पापात्मक पाप आहे. शेवटी पुण्य संपलं की घरला येतात खाली. खाली आलं की आणि मग पुनर्जन्म आहे. म्हणजे शेवटी काही का असे ना अधोगती आहे. सगुण उपासक सांगतात इथं आपल्या ईश्वराची नितांत श्रद्धेनं पूजा करावी, ध्यानधारणा करावी आणि त्यानं त्या ईश्वराच्या लोकात गेलं की आम्हाला मुक्ती मिळाली. वैकुंठ भुवनी घर केले, कैलासाला गेला, अमुक अमुक सत्यलोकाला गेला, ध्रुवलोकाला गेला, असे लोक आहेत. आणि त्या लोकाला जाणं म्हणजे मुक्ती. आणि ही मुक्ती आमच्या शास्त्रकारांना अजिबात मान्य नाही. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता ह्या सविशेष मुक्ती याला म्हणतात. आणि मग जिथं विशेष भाव आहे तिथं सामान्य रूप शिल्लक राहतंच. सामान्य विशेष जर भेद असेल तर मग ती मुक्ती कसली? म्हणून आमच्यामध्ये ब्रह्मसायुज्याला मुक्ती मांडली. या ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्यांशी व्यवस्था. जे नामे किंवा याची नामे चौथा पुरुषार्थ का की ब्रह्मत्व मिळणं हेच जीव ब्रह्मरूप होणं हीच खरी मोक्षाची संकल्पना. म्हणून हे ब्रह्मत्व याला सायुज्य, ब्रह्मसायुज्य ज्ञानोबराय म्हणतात. आणि सायुज्य म्हणजे देवरूप होणं, देवाच्या जवळ जाऊन बसणं, देवाच्या लोकात वास्तव्य करणं, देवासारखं दिसणं नाही. देव होण्यासाठी उपासना करायची नाही आहे. मग ते सोंग केल्यासारखं होईल, नाटक केल्यासारखं होईल नाही. म्हणून आम्हाला त्याच्या मूळ स्वरूपाशी संलग्न व्हायचं आहे, तद्रूप व्हायचं आहे. आणि म्हणून आमच्या सगुण उपासकांचीही मुक्ती ज्ञानोबराया तुकोबरायांना मान्य नाही. ते म्हणतात असंची एक मोक्ष काय नावाचं गाव नाही, मोक्ष नावाची एक स्थिती आहे उच्च. ती स्थिती कोणालाही लाभू शकते. ज्याची तयारी आहे तो कोणत्याही संप्रदायातला असे ना का, त्याची पूर्वतयारी असेल तर त्याला ती स्थिती लाभू शकते. आणि मग तिथं दुःख निवृत्त आहे आणि मूळचाच आनंद प्राप्त आहे. असे एक ते
स्थिती आहे. मग आता मूळचाच आनंद प्राप्त आहे, मूळचंच तिथं दुःख निवृत्त आहे. मग तुम्हाला मूळचाच तुम्ही जर मुक्त असाल, मूळचेच आनंदरूप असाल, तर मग भजन कीर्तन कर्म उपासना हे कशासाठी, असा एक वाद आला मध्ये. कारण मोक्ष अनादी असेल तर मग भजन उपयोगाचं पडत नाही, भजन खोटं ठरेल. आणि मोक्ष होतोय म्हटला तर मोक्ष निर्माण झाला, मग जे निर्माण होतं आहे ते नाश पावत आहे. मोक्ष अनित्य ठरेल, मोक्ष अनित्य ठरेल. उत्पन्न झाला म्हटला तर मोक्ष मूळचाच आहे म्हटलं तर मग हे कशाला उपासना करायच्या, कशाला वार धरायचे, श्रावण कशाला पाळायचा, ह्याचं काहीच म्हणजे हे वाया जाईल ना, याला वैयर्थ येईल. म्हणजे नेमकं काय म्हणजे उभय पक्षी दोन्हीकडून बघायला गेलं तर दोष येतो. म्हणून शेवट शास्त्रकार सांगतात मोक्ष अनादीच मानायला पाहिजे. अनादि जे मुक्तता आपले असे पंडुसता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. मोक्ष मूळचाच अनादी मानावा लागेल. का तर आम्हाला त्या मोक्षाविषयीची कल्पना, त्या मोक्षाविषयी स्मरण राहिलेलं नाही. विस्मरण हा आम्हाला काय लागलेला आहे, शाप आहे. स्मरण झालेलं नाही मूळचं आमच्या आत्मस्वरूपाचं. आणि मी कोण आहे हे संशय ज्ञान उत्पन्न झालं नाही. देह मी एवढ्या खालच्या पातळीवर आम्ही आलो. वास्तविक मी ब्रह्म आहे हे असं स्वरूपज्ञान आम्हाला असतंच तर आम्हाला दुःखाची बाधा चढली नसती. पण ते अगदी तमोगुण वाढत 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 आम्ही खाली आलो आणि मी देह या भावनेवर आल्यामुळं आता मला मुक्त व्हायचं आहे, मला गुरूंची गरज आहे, मला उपासना करावी लागेल, त्याच्यासाठी साधनं आक्रमण करावी लागतील. असा आम्हाला काय झाला, हा भ्रमच आहे महाराज. संवादी आहे, चांगला आहे म्हणून संवादी भ्रम म्हणायचं. म्हणजे उपासना देखील एक भ्रमातच आहे. कारण मुळात कुठं दुःख आहे सांगा, आत्मस्वरूपाजवळ नाहीच दुःख. मग का असं करावं लागतं तर आम्हाला विस्मरण पडलं आहे म्हणून. मग विस्मरण कोणत्या गोष्टीचं होतं, प्राप्त असलेल्या गोष्टीविषयीचा, प्राप्तीचा, आणि नित्यनिवृत्त असलेल्या गोष्टीच्या नित्यनिवृत्तीचा. भ्रम मांडल्याशिवाय त्याचा काय लागत नाही, निकाल लागत नाही. मध्यंतरी भ्रम मानावा लागतो. हातात घातलेलंच घड्याळ हातात असताना आम्हाला कधीतरी विस्मरण होते आणि आम्ही शोधत फिरतो आहे घरात, माझं घड्याळ कुणी बघितलं का, माझं घड्याळ कुणी बघितलं. आणि मग ज्या अर्थी घड्याळ बघतात त्या अर्थी घरच्या सगळ्या लोकांना माहिती असते हातात नसल्याशिवाय हा माणूस शोधणार नाही. पण एखादा त्यातला हुशार असतोय नजरेचा, तो आधी हातात आहे का बघा म्हणतो आहे. आणि मग हातात असले का आम्हाला हां मला घड्याळ भेटलं. मग आता भेटलं म्हणायला कुठं गेलं होतं, मुळात ते गेलेलंच नव्हतं, त्याचं भान नव्हतं. याचा अर्थ ते घड्याळ होतं, विस्मरण झालं. तसं तुम्हा आम्हाला आमच्या मोक्षाविषयीचं विस्मरण आहे. आणि मग आपले विस्मरण अद्वैता जीवी. माऊलीने एवढं सोपं सांगितलं, आपुला आपण पेया विसरू जो धनंजया. आणि तेच मूळ या ज्ञानाचे. आपलीच आपल्याला विस्मरण, आपलंच आपल्याला विस्मर पडल्यामुळं हे एवढं अज्ञान बळकट झालं. आणि तिथं सच्चिदानंद मी मूळचा कोण आहे याची काय झाली आम्हाला विस्मरण झालं. आणि मग त्या सच्चिदानंदाविषयीचं विपरीत ज्ञान असं झालं, देह म्हणजे मी, अस्तित्व माझं हे आहे. आम्हाला आनंद भेटत नाही आता, कारण मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे नाही कळलं. मग आता आनंद शोधायचा, तो कुठं शोधायचा, विषयात. विषयात आनंद शोधला ते सुख झालं. आणि बुद्धीत ज्ञान होतं हे झालं चित्त. असा सच्चिदानंदाचा विद्रूप रूपानं आम्हाला अर्थ कळाला. म्हणून अस्ति भाती प्रिय असणारं मूळ स्वरूपानं परब्रह्म इतकं निर्विशेष आहे, निरुपाधिक आहे. त्या आनंदाला कोणाच्याही टिकूची गरज नाही. तो आनंद वस्तुनिरपेक्ष आहे, ते सुख विषय निरपेक्ष आहे. तो ज्ञातृज्ञेयाविहीन ज्ञान आहे. आणि तो जे ज्ञान आहे ते मूळचं स्वयंभू ज्ञान आहे. त्या ज्ञानात भेसळ नाही, आमच्या ज्ञानात भेसळ आहे. आता हे मी बोलतो ह्याला वृत्तीज्ञान म्हणायचं. ह्या ज्ञानात भेसळ आहे, पण हे मागं ज्याच्यातर्फे बोलवलं जातं आहे ते शुद्ध ज्ञान आहे. मग शुद्ध ज्ञानाच्यावरच आमची भेसळ सुरू आहे. आणि भेसळीमध्येही माझं कीर्तन चांगलं झालं, माझं प्रवचन चांगलं झालं, ही त्याच्या पुढली भेसळ आहे म्हणायची. म्हणजे किती आम्ही खाली उतरत चाललो आहे. म्हणजे शहाण्या माणसानं तुमचं चांगलं झालं म्हणजे लवकर उठून घर गाठावं, ते ऐकायलासुद्धा तिथं थांबू नये. हेतू इतकाच, मी करणारा कोण आहे, करणारा करवून घेणारा मागा आहे. जीव करता आहे, ईश्वर करविता आहे, आणि आत्मा अकर्ता आहे. परब्रह्म ज्ञानरूप आहे, त्याला काही कशाचीच गरज आहे. म्हणून अस्तित्व त्याचं कायम आहे आणि आहे. त्याच्या आहेपणाला कुणाच्याही वस्तुनिरपेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष असं त्याचं आसनं आहे. म्हणून त्या अस्तित्वाला कोणीही महाराज काय देऊ शकत नाही,
आव्हान देऊ शकत नाही. असा आत्मा त्रिकालाबाधित आहे. स्वगत सजातीय विजातीय भेद स्वरूप आहे. आणि असं ज्ञान व्हायला पाहिजे. कोणाला? जीवाला. जीवाला का म्हणायचं? तर देहाला धरून आहे म्हणून. शेवटी ते कोणाला व्हायचं हे ग्रंथकार वेगवेगळ्या भाषेतून सांगतात. कारण दुःख हे शेवटी काय, खुरपं ताकपवलं लोहाराच्या भात्यात, की ते ज्यावेळी बडवायला घेतात त्यावेळी खुरप्याच्या संगतीनं अग्नीला काय सोसावे लागतात? तो तडाके सोसावे लागतात. तसं अंतःकरण वृत्तीत असणाऱ्या सुखदुःखादी धर्माचे सगळे तडाके या देहाला भोगावे लागतात. संगत आहे, याला अन्योन्य अध्यास म्हणावा. असा अध्यास आम्ही भ्रम स्वीकारला आणि असे अनेक जन्म आम्ही हे भोगत आल्यामुळे विस्मरण झालेलं आहे. म्हणून बालवयात याचं स्मरण चांगलं असतं. पुनर्जन्माचा जे अभ्यास करणारे डॉक्टर आहेत महाराज, ते 3 ते 4 वर्षाच्याच मुलाचा पुनर्जन्म लगेच सांगू शकतात. आमच्या 45 वर्ष झालेल्याचं सांगू शकत नाही. विस्मरण होतं. मागल्या जन्माचं स्मरण 4 वर्षाच्यापर्यंत जास्त असतं. हेतू काय? संस्कार असे काय करतात? व पुढं पुढं प्रवेश करतात. ज्ञानाची सूक्ष्मावस्था ही कायमस्वरूपी आहे. आणि मग असे भोगाचे संस्कार अनेक जन्म आमच्या अंतःकरणात बसलेले असल्यामुळं मी ज्ञानरूप आहे कसा असेन? असतो तर मग हे दुःख का भोगत आहे? मग हे मला जे दुःख भोगायला लागले याची संगती काय? आणि मग कोणाचे सुखदुःख आहेत? मी का भोगत आहे? मी कसा दुःखी आहे? दुःखाचं कारण काय? वास्तविक दुःख कोणाला होतं आहे? आणि ते दुःखाचं कारण काय? अजून याचे प्रश्न सुटलेले नाही. तोपर्यंत 1 तास प्रवचनाचा संपतो आहे. त्यामुळे हे उत्तर काय मला द्यायची गरजच नाही. कारण तेवढा वेळ गेला की आमचा वेळ मारून नेणं एवढंच आम्हाला. कारण उत्तरच देता येत नाही परमार्थामध्ये. अनादी आहे, अनादी आहे. अनादी का? तर ते आहे तसंच आहे म्हणून सांगायला लागतं आहे. तुला वेळ आली की कळेल. वेळ यायला सांगणारा निघून जातो आहे, घरला नव्हे वरच. आणि मग शिष्य तसाच राहतो आहे महाराज. हेतू काय? परमार्थामध्ये क्लिअर काही होत नाही. क्लिअर करून घ्यावं, तपशीलवार सगळी उद्दिष्ट ठरवावीत. कमी वेळ आहे आपल्याला, कमी वेळेमध्ये चांगला जुजबीनी चोख अभ्यास असावा. आम्ही वैरण कापताना कशी चोख घेतो आहे? भिजलेली वैरण, कुजलेली वैरण जनावरं खाणार नाही, मग ते कळते नाही. हे बरं का कळत नाही? अवघड आहे. चोख असावं. हे तितकाचा उपदेश म्हणून नाही महाराज. मोजका अभ्यास असावा आणि चांगला असावा. अभ्यास सांगायला अवघड आहे महाराज. उलट ते आत्मसात करायचं सोपं आहे असं वाटतंय मला. माझं सांगायला लागलं. हे सांगाय जरा काय होतं आहे, किराणा दुकानदारसारखं होतं आहे. माल घ्यायचा, द्यायचा, तोरक लक्षात राहत नाही, असं होतं आहे. म्हणून तत्त्वज्ञान हे आपल्या अंगात मोरायला फार फार सोपी गोष्ट आहे. पण जरासं साधकानं संग त्याग करायला पाहिजे. नको त्या वृत्तीविषयीचा आपण जागृत पाहिजे. कायमस्वरूपी जाग राहणाऱ्या साधकाचं काम आहे. पण हे ज्ञान ज्याच्याजवळ वस्तीला येतं तो पुरुष कसा पाहिजे? त्याच्याजवळ विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक, मुमुक्षुता, ह्या गोष्टी शास्त्रानं बैठक बसवून दिली. अंतःकरणात विवेक पाहिजे, वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. आणि मग हे ज्याला जमलं, वेगळं नेमकं काय करायचं आहे? शरीर तर माईक आहे, आत्मास्वरूपानं परब्रह्मरूप आहे. यांच्या संगतीतच आमचा व्यवहार चालला आहे. मग परिपूर्ण विषय सोडूनही चालत नाहीत आणि परिपूर्ण विषय भोगूनही चालत नाही. विषय परिपूर्ण सोडले तर जगणारच नाही आणि माझे म्हणून भोगले तर लवकर मेल्याशिवाय राहणार. दोन्हीकडून बघायला गेलं तर त्रास आहे. म्हणजे नेमकं इथं अंतर्निष्ठता कशी टिकवायची? आम्ही सगळे अंतर्भ्रष्ट झालेली माणसं आहोत. आतून सुधारायचं आहे ना. मग सुधारणा नाही बाहेरनं होणार, आतून सुधारायचं आहे आपल्याला. आणि मग आंतरिक सुधारणा ही बाहेर लाभेल स्वभाव आहे. आतून शुद्ध झालं तर बाहेर लाभेल. बादशाह अकबर बिरबलला सारखे म्हणायचे, बिरबल हमको ब्राह्मण बनाव म्हणायचे, मला ब्राह्मण बनव. तुम्हाला माहिती आहे कथा. मग ब्राह्मण बनावं म्हटल्यावर मी ब्राह्मण कसं काय बनवणार? सारखा तगादा लावला. अकबरांना शेवटी सारखं बिरबलला शेवटी वाईट वाटलं की म्हणाले हे काही शक्य नाही. हा मुसलमान आहे, मी ब्राह्मण कसं काय बनवणार? आता तो विद्वान कालीमातेचा उपासक म्हणा काय असेल, त्यांच्यावर सरस्वतीची कृपा होती. महाराज बिरबलांनी काय केलं, सरकार मोहलत दीजिए म्हणाला, 8 दिन की मुझे मुदत दीजिए. आप एकादशी के दिन गंगा नहाने आइए 7 बजे, 7 वाजता या म्हणाले. एकादशीचा दिवस ठरला, 7 वाजता या, मैं आपको ब्राह्मण बना दूंगा, ब्राह्मण बनवेन.
आणि बरोबर वेळ दिली. त्या वेळेच्या अगोदर बिरबल आणि एक गाढव 6 वाजता जाऊन गंगेत उतरून धुयाला सुरुवात केलेली होती. आणि बादशाह आले आणि बादशाह म्हणाले, बिरबल ये क्या कर रहे हो? ते म्हणाले, हे गाढव आहे, गदा गंगा नहाने से हे घोडा हो जाएगा म्हणाले. अरे म्हणाले, गाढव कधी धुवून घोडा होईल का? मग सरकार म्हणाले, मुसलमान कभी ब्राह्मण होगा क्या? मला एवढंच सांगायचं आहे की गाढवाला धुवून घोडा नाही होऊ शकणार. एकदिशी आहे दृष्टांत. मला काय म्हणायचं आहे नेमकं, संस्कारासहत बदललं पाहिजे. मग तो मुसलमान आहे, त्याचे संस्कार, त्याचे उपास्य देवता, त्याच्या जन्मावर झालेले अनेक, असं काही नाही. कोणाला कोणत्या धर्मात कोणत्या जातीत जन्माला जाता येईल हे कर्म ठरवेल तुमचं. तुमची वासना शेवटला कोणती असेल त्यावर तुमचा अंतिम जन्म ठरणार आहे, अंतिम वेळ. असं काही नाही म्हणून कोणत्याही धर्मात कोणालाही प्रवेश करता येतो, अभ्यास करता येतो. आणि मग भांडणं आहे ते महाराज अविचारी माणसात आहेत. विचारी माणसं कधी नाहीत भांडत. हेतू इतका काय, ज्याच्या चित्तामध्ये अगदी सहज आणि सरळ भाव आहेत, ज्याच्या वागण्यामध्ये वितुष्ट कमी आहेत, ज्याची भांडणं कमी आहेत, जो लोकांना समजावून घेतो, त्याची परमार्थामध्ये प्रगती आहे असं समजायचं. ज्याला शत्रू जास्त आहेत, ज्याचा दंगा जास्त आहे, ज्याच्याबरोबर प्रत्येकाबरोबर हमोरी तुमरी होती, ते परमार्थाला जरासा धोका आहे म्हणायचं. हेतू इतकाच की अशी एक आंतरिक शुद्धता अपेक्षित आहे. आणि मग आंतरिक शुद्धता त्यालाच पूर्वतयारी म्हणायची. आणि ती आंतरिक शुद्धता अंतःकरणाची अपेक्षित आहे. आणि असं अंतःकरण निष्पाप पाहिजे, निर्मल म्हणतात त्याला. निर्मल म्हणजे विक्षेपरहित असावं, पापरहित असावं. पाप करण्याची वासना पापच असं म्हणू नये, पण चुकीचं कोणतंही कर्म करू नये. आणि चांगलंसुद्धा फार आसक्तीनं करू, चांगलंसुद्धा मर्यादित असावं. आणि निषिद्ध कर्म तर करूच नाही. असं निर्मल अवस्थेत निरपेक्ष बुद्धीनं करत करत कर्म विक्षेपरहित अवस्था होऊन आता साधन करण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न, आता गरज काय फक्त आवरण जाण्याची. आवरण म्हणजे अज्ञान, मी कोण आहे याच्याविषयीची आम्हाला पुसटशी कल्पनासुद्धा नाही. आणि मग ती असते 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 तिकडे वाटचाल करायची आहे. शेवटी काय, अज्ञान हे शेवटी कळू न देणं एवढा सोपा शब्द आहे, पण आम्हाला या अज्ञानानं अनेक जन्माच्या संसर्गानं व्यवहारातही कळू देत नाही. आमच्या पद प्रतिष्ठा इथंही आम्हाला कळू देत नाही. म्हणजे मूळ अज्ञान तर आहेच आहे, पण तुला अज्ञान देखील आहे. व्यवहारातही अज्ञान आहे आमचं, आणि परमार्थातही अज्ञान आहे. कोणत्या गोष्टी आम्हाला पक्क्या कळलेत सांगा? अजून काही कळलेलं नाही. विज्ञानातलंही परिपूर्ण काही कळत नाही, आणि देवाच्या क्षेत्रातलंही काही कळत नाही नेमकं. म्हणून ज्ञान ही गोष्ट कशी आहे, म्हणून अपार संसार भरलेला आहे. हा अपराविद्याचा सगळा बाजार आहे महाराज. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, 6 वेदांग, ज्योतिष, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, निघंटू, ही सगळी वेदांग, त्यात पाणिनी महामुनींनी शिक्षा, व्याकरण, किती बारकावे केलेत महाराज. आणि हे सगळं बघून जर आम्ही जरी शिकलो सगळे, तरी अपराविद्या तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देईल, मुक्त नाही करणार. न कोकी नाही ठेले भारत अपाविले मूर्तजीवी. ज्ञानोबरायांनी सांगावं की कर्मकांड तरी जाणे, तरी मुकोद्गत पुराणे. काय काय यातलं पाठ करायचं सांगा, की कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान नाही असं नाही, सगळ्या विद्या हस्तगत करता येतील. पण ज्ञानोबराय शेवट सांगतात, परी एक आत्मज्ञानी बापुडा जात्यंद देतो. ज्याला आत्मज्ञान झालं नाही तो कसा आहे, जिवंत जात्यंद, मूळचाच आंधळा आहे म्हणावा. सगळे विद्या येतील, पण आत्मज्ञानाची विद्या मात्र हस्तगत झाली की काम भागलं. म्हणून ह्या ज्ञानाची गरज, माऊली ज्ञान ब्रह्मज्ञानालाच म्हणतात, प्रपंच ज्ञानाला विज्ञान म्हणतात, वृत्तीज्ञानाला ते विज्ञान म्हणतात, आणि अज्ञान न कळण्याला म्हणतात. अगदी सरळ सरळ माऊली ज्ञान विज्ञान अज्ञान करून सांगतात. हे सत्य समजणं याला ते विज्ञान म्हणतात. हे तू काय की हे अपराविद्या एवढी सगळी जरी प्राप्त करायचा प्रयत्न केला तर तेवढे गुरु मिळणे अशक्य आहे. तेवढा आपल्याहून चांगदेवाने किती मोठा विद्येचा महाराज गवगवा केला, सगळा योग हस्तगत केला, पण तरी देखील उणीव राहिली. म्हणजे याचा बारकाव्यानं काय करायचा, याची आसक्ती धरायची नाही. याचा अर्थ अभ्यास करू नये असं नाही. शब्दज्ञान परोक्ष ज्ञान कळवून घ्यायला पाहिजे. कळाल्याशिवाय आत प्रगती होता येणार नाही, म्हणजे उतरता येत नाही. माहिती पाहिजे, आणि मग नेमकी माहिती झाली की काम भागतं आहे. गोंदवलेकर बाबा ते एस टीचा दृष्टांत देतात. ज्याला प्रवास करायचा आहे
त्याला एसटीत चढल्यानंतर गावाचं नाव नेमकं माहिती पाहिजे, काय नुसती माहिती सांगून चालेल? अशी अशी रस्ता आहे, अशी कमान आहे, असं हॉटेल आहे, ते आहे, असं सांगून चालेल का? गावाचं नाव माहिती पाहिजे. मग गावाचं नाव जे काम करेल ती माहिती काम करेल का हो? म्हणून योग्य ती मोजकी माहिती आपल्याला झाली की आपलं काम भागून जातं. एक प्रोफेसर शिकले, पुष्कळ विद्या शिकले आणि शिकून परदेशातून गावाकडं आले. श्रावण महिना असा, नदीतून पलीकडे जायचं होतं. एक नावाड्याचा मुलगा नाव इकडून तिकडं नेत होता आणि मग हे शिकलेले पंडित आलेत म्हटल्यानंतर मग त्यांनी फळीवर जरा त्या मुलानं काय केलं, पुसलं, आपल्या टॉवेलनं पुसलं आणि म्हणाले हे आचार्य आहेत, मोठे विद्वान आहेत म्हणाले, यांना बसाय जागा द्या. बसले. बसल्यानंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. इकडं तिकडं मग शेतकरी मंडळी, कोण गावाला जाणारे, पलीकडे जाणारे, सगळी बसली. आणि मग त्या प्रोफेसरनी विचारायला सुरुवात, बाबा तू शिकलास काय रे? काय नाही म्हणाला, कुठलं गरीबाला शिक्षण नाही भेटत म्हणाले. आणि मग काहीच शिकला नाहीस? काहीच नाही शिकलं म्हणाला. मग हे धंदा वडिलार्जित आहे म्हणाले, यावर आमचा उदरनिर्वाह, पैसे यावरच मिळवतो. आणि मग हे सांगता सांगता तो प्रोफेसर अतिशय आवेशात आले. सांगायला लागले, अरे शिकायला पाहिजे होतास, तुझ्या आयुष्याचं तू काय केलंस, माती केलीस. कितीतरी विद्या शिकता, आतासुद्धा शिकायची तयारी असेल तो शिकला पाहिजे होतास म्हणाले. आता मग त्यानं इतिहास, भूगोल, काय पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र. आता त्या पोराला असं वाटलं डब्यात खडं घालून आली होती, आता असं खाडखाड खाडखाड काय हे बोलायला हेही त्याला कळेना, कारण ते शब्दच त्याच्या कानावर कधी नव्हते. आणि मग त्या मुलाला अडचण अशी पडली की म्हणाले आता ह्याला ऐकून घ्यावं का नदीत उचलून टाकावा, असा राग आला. पण नेमकं काय झालं की म्हणाले तू आयुष्य परिपूर्ण मातेरे करून घेतलंस, तुझं आयुष्य वाया गेल्यास समान आहे आणि तू जिवंत असून मेल्यासारखा आहेस, असं तो मुलाला बोलायला लागला. आणि कर्मधर्म संयोगानं महाराज एकदम ढग दाटून आले, वारा सुटला आणि मोठं वादळ आल्यावर महाराज ती नाव सगळी हेलकावं खायला लागली. आता तो नावाड्याचा पोळ्याचा मुलगा म्हणाला की प्रोफेसर साहेब म्हणाले ही आमची भागातली सगळी मंडळी म्हणाले पोहणारी आहेत. आता नाव मला वाटतं कडेला जाणं शक्य नाही, मलासुद्धा सोडून द्यावी लागेल. फक्त एकच तुम्हाला विचारतो, आता तुम्हाला जगायचं झालं तर सगळ्या विद्या उपयोगाला येणार नाहीत, फक्त तुम्हाला पोहायला येते का एवढं मला सांगा म्हणाले. तर तेवढं सोडून सगळं शिकलो आहे म्हणाला. मग आता म्हणाले माझं पुढलं तरी वाया गेलं आहे म्हणाला, तुझं आताच वाया गेलं आहे जीवन म्हणाले. बुडून मेला महाराज. मला सांगायचा हेतू इतका की ती जरी तत्त्वज्ञानी झाला तरी उपासकाला सामान्य समजायचा नाही. उपासकाचं काम होईल ना, त्याची नामावर धारणा असेल तर काम होईल, ज्ञानावर धारणा असेल तर ज्ञानीपुरुषाचं काम होईल. तुम्ही एकाच चष्म्यातून नाही बघायचं, म्हणून ही नजर यायला पाहिजे. नजर मुमुक्षूची पाहिजे आणि संस्कार वैराग्याचे पाहिजे. ज्याच्यावर संस्कार वैराग्याचे आहेत त्याचा स्वभाव वैराग्यवानाचा बनतो. वैराग्याचंही कपडे घालून स्वभाव होत नाही. म्हणून नजर बारकाव्याची पाहिजे, मुमुक्षू म्हणतात त्याला, आणि स्वभाव वैराग्यवानाचा. वैराग्यानंच उपासना घडेल आणि ज्ञानाची गोष्ट मुमुक्षूशिवाय, नजरेशिवाय नाही कळणार. आणि दोन्ही जुळून आलं तर मग सोन्याला सुगंध प्राप्त झाल्यासारखं होईल. म्हणून ज्ञानोबाराही सांगतात सुताचे गुंजे आत बाहेर नाही दुजे. म्हणून लुगडं किंवा एखादं वस्त्र घेत असताना त्याचा नक्षीदार काठ बघून घ्यावा, रंग बघून घ्यावा का सूत बघून घ्यायला पाहिजे. एखादा अलंकार चांगला दिसला म्हणून त्याच्या सोन्याचा कस बघायला पाहिजे का जडवलेलं हिरे अलंकार हे असं बघून त्याच्याकडे बघून चालेल? कसानं बघायला पाहिजे. मग सोन्याची नजर पाहिजे का अलंकाराची पाहिजे? सुताची नजर पाहिजे काय कपड्याची पाहिजे? कपडा हे कार्य आहे, त्याला कारण आहे मागं. अधिष्ठान दृष्टी म्हणा, कारण दृष्टी म्हणा, अधिष्ठानाची नजर पाहिजे आपल्याला. तरीसुद्धा होतं आहे काय, नेमकं लाकडाचा हत्ती बनवला तर त्या हत्तीकडे बघत असताना आम्ही लाकूड बघतोय का हत्तीच्या आकारातच आमची नजर राहते? आमची नजर हत्तीच्या आकारातच अडकते. आणि मग त्यात सुतार एखादा आला तर काय बघिलो, काय कलाकारी चांगली केली आपण म्हणाले, लाकूड मात्र यानं चांगलं वापरलं. हेतू इतकाच की सुताराला जी लाकडाची नजर आहे ती नाही आम्हाला असत, सोनाराला जी सोन्याची नजर आहे ती आम्हाला नाही असत. म्हणून सूत बघून वस्त्र घ्यावं,
सोनं बघून अलंकार घ्यावा, पण आवड आम्हाला सुताची आहे का रंगाची? आम्हाला अलंकाराची आवड आहे काय सोन्याची? अलंकाराची आवड आहे महाराज. तसं दिसणाऱ्या जगाची आवड आहे आम्हाला, मागं असणाऱ्या अधिष्ठान परमात्म्याची आवड नाही. आम्हाला नजर पाहिजे परमात्म्याची. हे दिसून का उपयोग? जी गोष्ट दिसते ती काही काळ टिकते, काही काळानं नाश पावते. यद्द्रष्टम तन्नष्टम. आणि मग जे दिसतंय ते सगळंच नष्ट होतं आहे. हे रामकृष्णादी विग्रहसुद्धा नष्ट झाले, इतक्यापर्यंत आपली उंची गेली पाहिजे मागं. म्हणून फार सगुणोपासकानं भोळं असता कामा. भोळं याचा अर्थ खुळं न, मग भोळा भाव, भोळा भाव पाहिजे. साधेपणा म्हणावा याला. पण त्या साधेपणाला नामदेवराय किती चिकटून राहिले हो. नामदेवरायांना पटवून द्यावं लागलं की बाबा, जो मी विठ्ठल म्हणतोस, मी परब्रह्मस्वरूप आहे, मी जगाची निर्मिती केली खरं आहे, पण तरी देखील नामदेवा तुला गुरु करून घ्यावा लागेल. नामया शरण भगवंतासी हरिश किवी नामयासी सद्गुरुविण सुखासी न पविजय. मी प्रत्यक्ष तुझ्या खांद्या हात टाकतोय, बोलतोय, रावळात फिरतोय, बरोबर आहे. पण रामकृष्णाने काय केले? गुरु करून घेतले. कृष्णाने दुर्वासाला गुरु केले, संदीपनीला गुरुत्व, राम वशिष्ठाला शरण गेले, अनेकांनी गुरुत्व स्वीकारलं आणि आपलं आत्मस्वरूप हेच ब्रह्म आहे आणि व्यापक कसं आहे कळवून घेतलं. म्हणून तू एकदिशी भक्ती करू नको, मी मंदिरापुरता असं समजू नको, असं पटवून देऊन महाराज विसोबा खेचरांच्याकडे लावून दिलं. आधी आळंदीला लावून दिलं, तिथून पळून आले. कारण ही तुझी कैकाडी मंडळी आहेत, ही काय मला सळला उपचार करत नाही. तिने माझ्या डोक्यावर थापटणं मारलं. तू कोण गोरोबा काका होता, त्यानं माझं डोकं तपासलं. आता हे मातीची घागर तपासणं ही मातीचीच हो. पण नामदेवरायांना राग आला, त्यांना ते सहन झालं नाही. डोई सोळी मोहरे रडू लागे. नामदेवरायाविषयी लिहितात की गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, शून्यभरी नाही भाजी याला. गोरोबा काकाने निकाल दिला, शून्यभर देखील भाजले नाही. हे असंच कच्चं आहे. मुक्ताईनं आधीच निर्णय लावला होता. मुक्ताई किती वयाच्या? गोरोबा काका तपासणार. आणि नामदेवरायांची योग्यता बघायला गेलं तर सगुण ब्रह्मकीर्तनात ज्यांच्या नाचतं त्यांची ही अवस्था आहे महाराज. म्हणून फार फार साधक दृष्टीनं आपण परमार्थ जपायचा आहे. परमार्थ झाकलेला पाहिजे, मुमुक्षूच्या नजरेचा पाहिजे, वैराग्यानं यात वावर करायचा आहे. इथं अहंकाराचा वावर निषिद्ध आहे. कोणत्याही क्षेत्रात गुरु असेल, देव असेल, उपासना असेल, आईवडिलांची सेवा असेल, अहंकार लयाला गेल्याशिवाय ती उपासना ठरत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट सावध होऊन करायची आहे. आणि मग असं ज्ञान ज्या वस्तीला येईल ते ठिकाण कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. वाघिणीचं दूध ज्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे ते भांडं नाही जर्मनचं चालणार, सुवर्णपात्र पाहिजे. मग सामान्य भांड्यात ठेवलं तर ते छिद्र पाडून निघून जातं म्हणतात. याचा अर्थ आमच्या भांड्याला देखील निदान कलही तरी करून घ्यावी सोन्याची. नाही, आता सोनं आपल्या मिळणं दुर्मिळ आहे, पण त्याला कलही करून घ्यावी लागेल. वैराग्याची वितरागते सारखा जोडून ठेविला सका, तो आगवियाची भूमिका असावे चाले. आमच्या हाताला हात धरून वैराग्य जोपर्यंत चालेल तोपर्यंत कुणाची प्राज्ञा नाही महाराज. या बाजूवरून ढकलून बाजूला घालवायची. आता तुम्हीच खेळणं बघून जर मुलासारखं बाजूला गेला तर मग आई हात सोडला असं कसं म्हणायचं? आईनं चूक आईची का मुलाची हो? आई जेवायला न्यायला लागली आहे त्याला, आणि हे कुठल्या तरी खेळण्यासाठी जर बाजूला गेलं तर खेळण्यान भूक नाही भागणार. डोळ्याची भूक तात्पुरती शमेल, पोटाची भूक भागवायची आईचंच बोटं धरावं लागेल. तसं आम्हाला एक संतांचं बोटं धरावं लागेल. त्यांनी सांगितलं आहे, शास्त्र नाही माना, पण शास्त्र त्यांच्या मुखातून बाहेर पडलं आहे, त्या संतांच्यावर तरी विश्वास ठेवूया. पण संतांना नजर आहे, संतांचा स्वभाव बनलेला आहे. त्याने आमच्यासाठी मितवा अनाथ अपराधी उगाच स्वीकारलं आहे. वास्तविक त्यांना काडीची गरज नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं फार फार संसारात रमू नये, फार फार याची सेवा करत बसू नये. याची सेवा केलेला कोण आतापर्यंत वर गेलेला, वर म्हणजे मुक्त झालेला नाही. म्हणून संसाराची काडी इतकी सेवा करू नये. केलेली सेवा वाया जाणं याचं नाव संसार, केलेली सेवा फलद्रूप होणं याचं नाव परमार्थ, केलेल्या कर्माचं फळ देणारा ईश्वर आणि बोध देऊन कृतार्थ करणारे गुरु. म्हणून आम्हाला देव कर्माचं फळ देईल, ऐश्वर्य देईल, ज्ञान देणार नाही महाराज. त्याला ज्ञान द्यायचं झालं तर गुरु होऊन यावं लागेल. कृष्ण परमात्मा गुरु होऊन शरण आल्यानंतर ज्ञान दिलं आहे, देव म्हणून नाही ज्ञान दिलं. ज्यावेळी शाधी माम त्वाम प्रपन्नम, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे असं म्हटल्यानंतर महाराज ज्ञानसत्र सुरू झालं आहे. तोपर्यंत नाही. अर्जुन शिकवत होता,
धर्म असा आहे, देवा नीती असा आहे, अध्यात्म असं म्हणतात. आता ते म्हणतात अर्जुनाविषयीची एक ओवी आहे महाराज ज्ञानोबरांच्या मुखातली, ती सगळ्या आम्हाला कीर्तनकारांना लागू पडते. तू जाणता तरी म्हणविशी आणि नेनिवे न संदेशी आणि शिकवो म्हणो तरी म्हणसी बहुसाल नीती. तू जाणता म्हणून घेतोस आणि अज्ञानाला सोडायला तयार नाहीस आणि सांगायला बघायला गेलास तर मला गप्प करतोस, एवढी नीती सांगायला लागलास. आता कोण उभारलंय पुढं हेही कळेना अर्जुनाला. म्हणजे आता अर्जुन एवढे महाराज स्थितप्रज्ञ होते, गुणातीत होते, बुद्धिमान होते, एक रूपक म्हणूया. पण आम्हाला माऊलींना असं सांगायचं आहे, जाणतं कुणी म्हणून घ्यायचं ज्याची नेणीव परिपूर्ण विरघळलेली आहे, त्याची जाणीव शिल्लक राहत नाही. जाणता म्हणतोय त्याला मिळालेलं नाही, नेणता आहे तो बद्धच आहे महाराज. म्हणून इथं आम्ही झालो 80 जो म्हणे तो बद्धच. मी काहीतरी परमार्थात झालो आहे, झालं सांगता येत नाही. म्हणून नुरोनिया ठेला उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झालीच 80. एकदा आत्मस्वरूपाकार ज्योती उजळली ती स्वयंभू आहे. आणि मग हे कुणाच्यात प्रकटीकरण होईल? ज्याचं अंतःकरण अतिशय शुद्ध झालं आहे त्याचं. कारण शुद्ध अंतःकरण वृत्तीचीच गरज आहे परमात्मा दर्शनाला, दुसऱ्या कशाचीही गरज नाही. म्हणून अंतःकरणाला जरा देखील इंद्रिय विषय नको ते प्रतिबंधात्मक तिकडं नेऊन घालवणं हे जीवानं आपण सांभाळायचं आहे महाराज. म्हणून परमार्थ हा करणीय आहे, करावा लागेल, प्राणपणानं जपावा लागेल. ह्या गोष्टी जपणुकीच्या आहेत. एक वेळ व्यावहारिक ऐश्वर मिळालं नसलं तरी चालेल, पण एक जन्म तरी परमार्थासाठी निघावा. म्हणून पारमार्थिक ऐश्वर हे वेगळंच आहे. व्यावहारिक ऐश्वर्यात आम्ही गुंतलेलो आहोत महाराज. आम्हाला असाधारण इच्छा मोठी आहे. आम्हाला घर, इतर परिवार, मोठी माणसं आमच्या मागं किती आहेत आम्ही यादी देतो आहे. कोण मोठी येत नाहीत महाराज, तुकोबाराईने सांगावं. शेवटच्या काळाला कोणीही येत नाही. यम रेड्यावर बसून आल्यावर कोण पाहुणा येतो आहे? आणि रेड्यावर बसून यम दिसाय आम्ही एवढे पुण्यवान आहोत, शक्य नाही. आम्हाला कुठंतरी रस्त्यावरच देव घालवणार, कारण आम्ही एवढे पुण्यवान नाही महाराज. हेतू इतका की स्थिर बुद्धी राहणं, स्थिर चित्त असणं, त्याला फार साधना करावी लागते. साधनामध्ये नेमकं तरी काय सर? साधन मी करत आहे, मी साधक आहे, या त्रिपुटीत अतिशय शुद्ध भावनेनं करत राहायचं. आणि एक दिवस जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत महाराज आपण होऊन तद्रूप व्हायचं आहे. याला फार सांभाळावं लागतं. हा संवेदनशील पंथ आहे. म्हणून हे ज्ञान ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याजवळ आम्हाला जावावं लागेल. हे नाही वस्तीला येणार. पूर्वतयारी झाली की गुरु येतील घरला. व्यवस्था हे देवानं केलेली. ये यथाम माम भजनते तां सदैव भजाम्यहम. जे मला जसं बसतील तसं मी त्यांना भजन. देवाचं वचन आहे. नाही तो वाया घालवणार. तुम्ही कोणत्या कोपड्यात बसला हे जगाला नाही कळेल, पण त्याला कळतं आहे. ध्यानी योगीराज बैसले कपाटी, त्यांच्या भुकेची वेळ तो राखतो. हिमालयात आजही साधू आहेत हजारो वर्षाचे. त्यांना कोण खायला घालतं आहे? त्यांचे कोण आई वडील आहेत? त्यांना रेशन कार्ड आहे का? अनुदान आहे? गहू तांदूळ काय देतं आहे सरकार? नाही महाराज. त्यांची देव व्यवस्था लावतो. आणि एवढं सगळं करणारा परमात्मा आहे. म्हणून आपण निश्चिंत होऊन सेवा करणारी जी मंडळी आहेत त्यांनी फक्त काय करायचं? त्याच्यावर घालून या आभार राहिलो निश्चिंती. आपण साधना करत राहायचं. ते व्यवस्था करतो. ददामी बुद्धियोगम तम ये नमामुपयंते. आणि आमचं ज्ञान आहे अपराविद्येचं आहे आणि आम्हाला मिळवून घ्यायचं आहे ती पराविद्या. मिळवायचं असं का म्हणायचं? व्यवहारानं बोलावं लागतं म्हणून. नाहीतर काय मिळवायचं वगैरे काही नाही. मिळवणं हा शब्द आम्हाला एवढा परिचित झाला आहे की आमच्या जन्मात आम्ही मिळवायच लागलो आहे. अजून मिळवायचं काही नाही, इथं घालवायचं. परमार्थात उणीव घालवायचं आहे आणि मिळवायचं आहे ते व्यवहारात मिळवायचं. आणि मग मिळवणं याला प्राप्ती, घालवणं याला निवृत्ती, निवृत्ती प्रवृत्ती याच्या पलीकडे ते ठिकाण आहे, त्याला पराविद्या म्हणतात. आणि ती पराविद्या श्रीगुरूंच्या जवळ आहे. आपलं ज्ञान त्यांच्या पायाजवळ ठेवायचं. कारण हे आमचं सगळं मोडीवलं मोडो घरातली काढलेली तसलं हे आमचं भंगार सगळं त्यांच्याजवळ शुद्ध सोनं आहे. आमच्याजवळ विषयासक्तीचं ज्ञान आहे सगळं. वैराग्य नाही आमच्याजवळ. आमच्याकडं पोट भरायचं ज्ञान आहे, लौकिक विद्या आहे. आम्ही गुरुजवळ गेलो तरी आम्ही पुषार की आमच्या धनसंपत्तीची वैभवाचीच मिळवू. गुरुजवळ ते नाही चालत. गुरुना कळतं हे अजून हे अनाधिकारी आहे, तोपर्यंत याला याची आसक्ती राहणार. आणि मग गुरुना कळतं यांना काय द्यायचं, कृतार्थ कोणाला करायचं, लगेच त्यांना कळतं महाराज. आणि योग्यता कळतो म्हणूनच तो गुरु असतो. गुरुची योग्यता शिष्यानं नाही तपासायची.
तपासली हे क्वचित अपवाद असतील, पण गुरु त्यालाच म्हणतात की त्याला जग कळतं, देव कळतो, ज्याला शिष्य कळतो, सगळं काही कळतं. ते ज्ञानाचं चालतं बोलतं भांडारच असतं. आणि माझ्या श्रीगुरूंना आपण हे आपलं ज्ञान त्यांच्या पायावर टाकावं, त्यांचं विवेकज्ञान आपण घ्यावं आणि त्यांच्या ज्ञानानं गुरु तेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिसंशय, असं एक वेळाच दर्शन व्हावं. दृश्य द्रष्टा अटला पाहिजे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन अशा त्रिपुटीतला व्यवहार तिथं शांत झाला पाहिजे. आणि यालाच दर्शन म्हणतात. दर्शन म्हणजे डोळा. दृक्कात आत्मस्वरूप आहे, द्रष्टा बघणार आहे, पुढं आहे ते दृश्य आहे. दृश्य दर्शन द्रष्टा अशी एक त्रिपुटी आहे. ही त्रिपुटीची रांगच खंडित झाली पाहिजे. आणि एकदा ही त्रिपुटी खंडित झाली की मग सांडलेली त्रिपुटी दीप उजळला घटी. अशा तो स्वयंभू आहे दीप, तो कोण लावायला लावत नाही. आम्हाला वात लावावी लागते, वात घालायला या म्हणून सांगायला लागतं, कारण आमच्या वाती इजणाऱ्याच आहेत, विजवणारी सुद्धा आहेत. म्हणजे काय सांगायचं, प्रतिबंध मोठे आहेत. ही वात मात्र कायम अंतरीचा ज्ञान देवा मालवू नको रे. ही स्वयंभू ज्योती आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ही ज्योतीची निज ज्योती, ही आम्ही ज्योत आहोत, जीव, आणि सगळ्या जीवांचं जीवन तो आहे. म्हणून जीवीचा जिव्हाळा, प्रेमाची चितकळा असं का म्हटलं आहे त्याला? कानाचे कान, वाचेची वाचा, मनाचे मन. सगळ्यांच्या मनाचं मन पांडुरंग, सगळ्या कानाचं कान तो, सगळ्या प्राणाचं प्राण तो. असं शेवट कळलं पाहिजे. अधिष्ठानाकडं नजर कायम पाहिजे, अध्यस्थाकडे बघू नये. जग हे तत्व नव्हे, जग हा आभास आहे. ब्रह्म हे तत्व आहे. तत्वाची बाजू ज्यानं सोडली नाही त्याला तत्व सोडणार नाही. आणि तत्व पाहिजे म्हणायचं आणि हातात जगदाभास धरायचा, काय काय शक्य येईल सांग? नाही होणार. म्हणून एक कोणतं तरी पाहिजे. ब्रह्म हे तत्व आहे, जगत हा आभास आहे. आभासात ज्याला जगावंसं वाटतं त्यानं ब्रह्माचा विचारच करू नये. केला तरी काय उपयोगाचा नाही, आणि करूनसुद्धा तो अपव्यय होईल. त्याच्यापेक्षा ब्रह्म एक तत्व आहे, तेच नित्य आणि कायमस्वरूपी टिकणार आहे. मग त्यालाच नामनामीचा अभेद असतो. म्हणून ज्ञानोबाराय एक तत्व नाम दृढधरी म्हणा असं म्हणतात. मग त्याचं नाव काही ठेवा, त्यानिमित्तानं आपला उद्धार करून घ्यायचा आहे. त्या तत्वाशी निगडीत परमार्थ आपण सदैव करत राहायचा. आणि तत्वच आनंदरूप आहे, तत्वच ज्ञानरूप आहे, आणि तत्वच सत्रूप आहे. असं सच्चिदानंद मी तेच आहे अशा बोधापर्यंत आम्हाला फार प्रवास करावा लागेल. आनंदाची वाट आहे. थोडासा आम्हालाच काय करावा लागतो, हे अगदी बारीक 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 करावं लागतं. मनालासुद्धा महाराज याचे चटके बसतात. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीठ निजसुख. निजसुख जर बघायचं असेल तर ह्या वाईट गोष्टी थोड्या थोड्या आम्हाला सहन करा. याला तितिक्षा म्हणतात. आणि मग ज्याला सहनशक्ती नाही त्याला हे शक्य नाही. म्हणून भारतीय संप्रदाय परंपराच महाराज सहनशीलतेची आहे. भारत आर्यावर्तामध्ये जेवढी सहनशील माणसं आहेत तेवढी परदेशात कुठेही तुम्हाला भेटणार. आमच्या या रक्ताचा गुणधर्मच असा आहे, सहनशीलता. अन्याय झाला तरी सहन करतातच, न्याय झाला तरी सहन, काय काय असे ना सहनशील. गप्प बसा म्हणते, चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. म्हणजे सहनशीलता एवढी आमच्या भारतामध्ये मोरलेली आहे. हेतू इतका की अशा तितिक्षा, श्रम, दम, श्रद्धा, उपरम असं करून मुमुक्षु दशा कायम टिकवायची. आणि मग यानं काय होईल, मुक्तीला आम्हाला पूर्वतयारी म्हणून आम्ही तयार होऊ. गुरूंची कृपा हा त्यांचा स्वतंत्र भाग आहे. नाही तर मी तयार झालो म्हणून फोन करायचा नाही, गुरुजी या आणि मला तुम्ही डोक्यावर हात ठेवा. ह्या कल्पना सिनेमातल्या आहेत, ह्या वास्तव कल्पना असत नाहीत. कबीर महाराजांना किती कष्ट घ्यावं लागलं, तुकोबारायांना किती कष्ट, जनकांना किती कष्ट घ्यावं लागलं, जयदेवांना मोठ्या मोठ्या कथा, हरिद्रोम जाबाल, यम नचिकेता, हे मोठी उदाहरणं आहेत उपनिषदातली. किती किती वेद आरुणी, किती मोठं अर्जुनाचं उदाहरणं घ्या, देवाच्या निमित्तानं उद्धवांचं घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार 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 कशा प्रधान, याच्याकडे बारकाव्यानं लक्ष द्यावं लागेल. म्हणून ज्ञानोबा या पुरुषोत्तम योग आहे. हा उत्तम पुरुष कसा असतो, कसा व्हायचा, ही वाट सांगतात. म्हणून आम्ही क्षरपुरुष आहोत. क्षरातून आम्हाला उत्तमाकडे जायचं आहे. म्हणून हा हितच ज्ञानकांड समाप्त झालं. खरी ज्ञानेश्वरी या अध्यायाला समाप्त झाली. आता तिथून कसं, जरा मूल लहान आईला प्यायल्यानंतर जर आईला सोडत नाही आणि परत ते जाऊ देत नाही, तसं काय केलं अर्जुनाने, उगाच विचारत बसायचं, श्रद्धा कशी, बुद्धी कशी, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, असं विचारत बसून वेळ काढलेला आहे. असे ना का आपण आमच्यासाठी आनंद आहे तो हेतू इतका पुरुषोत्तम योगाच्या निमित्तानं ज्ञानोबारायांना देवांना असं सांगायचं आहे, जे ज्ञान जयाच्या हाती तोच समोर तो मुक्त